गौतम बुद्धांच्या जीवनातील एक प्रसिद्ध आणि प्रेरणादायक कथा म्हणजे किसा गौतमी आणि मृत्यूचे सत्य। ही कथा केवळ बौद्ध धर्मातीलच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवनात मृत्यूचे असलेले अपरिहार्य स्थान, त्यातून शिकलेली धडा आणि शांतीच्या शोधाचा महत्त्वाचा संदेश देणारी आहे। किसा गौतमीची ही कथा विस्तारपूर्वक सांगताना त्यातील प्रत्येक तपशील, भावना आणि तत्वज्ञान स्पष्ट करतो। मित्रांनो, प्राचीन काळात श्रावस्ती नावाच्या एका समृद्ध आणि व्यापारी नगरीत किसा गौतमी नावाची एक स्त्री राहत होती। ती अत्यंत गरीब कुटुंबातील होती आणि तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती गावातील इतर लोकांसारखी प्रतिष्ठित नव्हती। मात्र तिचे सौंदर्य, धैर्य आणि जिद्द पाहून एका संपन्न व्यापाऱ्याने तिच्याशी विवाह केला। विवाहानंतर किसा गौतमीला समाजात थोडी मान्यता मिळाली आणि काही काळातच ती एका सुंदर आणि निरोगी मुलाची आई झाली। तिच्या आयुष्यात मुलाच्या आगमनाने अपार आनंद निर्माण झाला। ती आपल्या मुलावर मनापासून प्रेम करायची, त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायची आणि त्याला आनंदाने वाढवायची। किसा गौतमीच्या जीवनात सुखाचे जणू काही वसंत आलं होतं। तिचं सर्वस्व तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरच्या हसण्यात आणि आनंदात गुंतलं होतं। परंतु तिच्या आयुष्याचं हे सुख कायम राहिलं नाही। अचानकपणे तिचा लहान मुलगा गंभीर आजारी पडला। तिने सर्वतोपरी प्रयत्न केले, वैद्यांच्या सल्ल्याने अनेक उपचार केले, पण तिचं बाळ मरण पावलं। तिनं आपल्या मृत मुलाला छातीशी धरलं आणि वेड्यासारखी गावभर फिरू लागली। तिला विश्वास बसत नव्हता की तिचं बाळ आता नाहीये। ती प्रत्येकाच्या घरी जाऊन मदतीची याचना करू लागली, माझ्या मुलाला जीवदान मिळेल अशी काही औषधं आहेत का? कोणीतरी मला त्याला परत आणून द्या। पण गावातील प्रत्येकाने तिला समजावलं की मृत्यू अपरिहार्य आहे आणि कोणालाही मृत्यूवर विजय मिळवता येत नाही। मित्रांनो, कोणीतरी किसा गौतमीला सांगितलं की गौतम बुद्ध हे थोर महात्मा आहे, ते तुला मदत करू शकतात। ही आशा घेऊन ती बुद्धांच्या समोर गेली। मुलाचं मृत शरीर घेऊन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती बुद्धांकडे पाहत म्हणाली, भगवान, माझ्या मुलाला परत जिवंत करा। मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही। बुद्धांनी तिचं दुःख जाणलं। ते शांत स्वरात म्हणाले, किसा गौतमी, मी तुझ्या मुलाला परत जिवंत करू शकतो, पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल। तू अशा घरातून एक मोहरीचं दाणं आणून दे, जिथं कधीही मृत्यू झालेला नाही। किसा गौतमीला वाटलं की हे खूप सोपं आहे। ती आनंदाने बुद्धांचा निरोप घेऊन मोहरीच्या दाण्याच्या शोधात गावात फिरू लागली। प्रत्येक घरात जाऊन तिने विचारलं, तुम्ही मला एक मोहरीचा दाणा देऊ शकता का? फक्त एक गोष्ट सांगा, तुमच्या घरात कधीही मृत्यू झाला आहे का? प्रत्येक घरातून उत्तर एकच येत होतं, मृत्यू हे अपरिहार्य आहे। आमच्या घरातही मृत्यू झालेला आहे। किसा गौतमी जिथं जाई तिथं तिला एकच उत्तर मिळत होतं। कोणाचं वडील, कोणाची आई, कोणाचा मुलगा किंवा पती, प्रत्येकाच्या घरात मृत्यू झाला होता। किसा गौतमीला हळूहळू एक गोष्ट समजू लागली की मृत्यू कोणालाही चुकला नाही। संपूर्ण गाव, संपूर्ण जग या चक्रातून जातंय। प्रत्येक घरात मृत्यू झाला आहे आणि प्रत्येकजण त्याच्या दुःखातून जातोय। मोहरीचं दाणं मिळवणं शक्यच नव्हतं, कारण मृत्यू ही प्रत्येक घराची सत्यता होती। किसा गौतमीला अखेरीस मृत्यूचं वास्तव जाणवलं। तिने आपल्या मुलाचं मृत शरीर समोर पाहिलं आणि समजलं की त्याला परत आणणं शक्य नाही। ते जीवन संपलेलं होतं, त्याचं चक्र पूर्ण झालं होतं। मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यातून कोणीही सुटू शकत नाही। ती परत बुद्धांकडे गेली। तिने त्यांना प्रणाम करून नम्रपणे म्हणाली, भगवान, मला आता समजलं आहे। मृत्यू ही प्रत्येक जीवाची अंतिम सत्यता आहे। मी माझ्या मुलाच्या मृत्यूचं दुःख स्वीकारते। बुद्धांनी किसा गौतमीला सौम्य स्वरात सांगितलं, तू सत्य शोधलं आहेस। जगातील प्रत्येक जीवाला मृत्यूचं ओझं सहन करावं लागतं,
दुखाचं मूळ आपल्या आसक्तीत आहे आणि त्या आसक्तीपासून मुक्त झालं की मन शांतीत येतं. या कथेच्या माध्यमातून बुद्धांनी मृत्यू आणि दुखाचं तत्वज्ञान स्पष्ट केलं. मृत्यू हा अपरिहार्य आहे, परंतु दुखाचं मूळ आपल्या आसक्तीत आहे. आपण जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तींवर, वस्तूंवर किंवा घटनांवर अत्यधिक आसक्त होतो, तेव्हा त्यांची हानी झाली की आपण अत्यधिक दुःखी होतो. बुद्धांच्या या शिकवणीमुळे किसा गौतमीने जीवनातील शांतीचा मार्ग शोधला. ती बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली धम्माच्या साधनेत गुंतली आणि आपल्या आयुष्यातील दुखावर मात करण्यासाठी धैर्याने वाटचाल करू लागली. ही कथा आपल्याला सांगते की दुःख आणि मृत्यू या जीवनाच्या अपरिहार्य गोष्टी आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी मृत्यू टाळू शकत नाही, परंतु आपण आपल्या मनातील आसक्ती आणि मोह कमी करू शकलो तर आपण दुखातून मुक्त होऊ शकतो. बुद्धांनी दिलेलं हे तत्वज्ञान फक्त प्राचीन काळातच नव्हे, तर आजही आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये शांती आणि समाधान शोधायला शिकवतं. बुद्धांच्या शिकवणीनुसार जीवन हे एक चक्र आहे. जन्म, वृद्धत्व आणि मृत्यू या चक्रात प्रत्येक जीव अडकलेला आहे. कोणालाही या चक्रातून सुटता येत नाही. मृत्यू ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे नवा जन्म होतो आणि हा चक्र सतत चालू राहतो. जोपर्यंत आपण या चक्रातून मुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला दुखाचा सामना करावा लागेल. बुद्धांनी दिलेली शिकवण म्हणजे या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण मनातील आसक्ती, तृष्णा आणि मोह यांच्यावर विजय मिळवायला हवा. किसा गौतमीच्या कथेतून आपल्याला दिसतं की बुद्धांनी कोणत्याही चमत्काराचा वापर न करता तिला तत्वज्ञानाच्या माध्यमातून वास्तव स्वीकारायला शिकवलं. हेच धम्माचं वैशिष्ट्य आहे. त्यात आश्वासन, शांती आणि मुक्तीचा मार्ग आहे, जो प्रत्येकाच्या जीवनात लागू होऊ शकतो. किसा गौतमीच्या या प्रवासातून आपण शिकतो की दुखाला तोंड देणं अपरिहार्य आहे, परंतु त्यातून मुक्त होणं हे आपल्या आत्मज्ञानावर आणि तत्वज्ञानाच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. आजच्या जीवनात जिथं मृत्यू, दुःख आणि ताणतणाव नेहमीच आपल्यावर येतात, किसा गौतमीच्या कथेचा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आपण ज्या वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थितींवर आसक्त होतो, त्यातूनच आपल्याला दुःख होतं. बुद्धांचा संदेश असा आहे की आपण या आसक्तीवर नियंत्रण मिळवलं तरच आपण खरं समाधान आणि शांती मिळवू शकतो. ही कथा केवळ एका व्यक्तीचे जीवन बदलणारी नाही, तर ती संपूर्ण मानवजातीला जीवनातील दुःखांवर मात करण्याचा मार्ग दाखवणारी आहे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या विचारांबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा. आणि शेअर करून इतरांनाही या कथांचा लाभ मिळवून द्या. आणि अशा अधिक सुंदर आणि तत्वज्ञानपर कथा पाहण्यासाठी SR प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद. नमो बुद्धाय.